अजितदादा जे काही बोलले भाषणात कसं बघता की मी सख्या भावाचा मुलगा आहे म्हणून तुम्ही असं करता का वगैरे वगैरे. काल अजित दादांनी जे बारामतीला भाषण दिलं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं की मी तुमच्या छोट्या भावाचा मुलगा आहे, मी तुमचा मुलगा असतो तर काय झालं असतं, काय केलं असतं, म्हणजे मला एक समजत नाही की आता अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला पक्ष मिळाला, अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने तुम्हाला पक्षचिन्ह मिळालं, त्याच्यासाठी आम्ही का सुप्रीम कोर्टात गेलो आहे. पण जे तुम्हाला आता अदृश्य शक्तीच्या आशीर्वादाने मिळालं त्या पद्धतीने तुम्ही काम करा ना. पवारसाहेबांबद्दल बोलायची काय आवश्यकता तुम्हाला? ज्या पवारसाहेबांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, अनेकदा संघटनेमध्ये सरकारमध्ये मोठी मोठी पदं दिली आणि आता अदृश्य शक्तीच्या दबावाखाली अशा पद्धतीचं वक्तव्य आपण करता फार आश्चर्य वाटतं. म्हणजे महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे आणि सगळं ऐकत आहे की कशा पद्धतीनं ज्या माणसांनी अजितदादांना मोठं केलं, ज्या पवारसाहेबांनी अजितदादांना इतकं मोठं केलं, त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, याचं खरोखर महाराष्ट्राला फार आश्चर्य वाटतं. अतिशय चुकीच्या पद्धतीने ते बोलत आहेत. माझी दादांना विनंती आहे की त्यांनी आता पक्ष मिळालं, त्यांना पक्ष मिळाला, पक्षचिन्ह मिळालं आहे, त्यांनी आपला पक्ष वाढवायचं काम करावं. पण अशा पद्धतीनं पवारसाहेबांबद्दल बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि ह्या अशा गोष्टी, असं वक्तव्य त्यांनी पुढील काळामध्ये टाळलं पाहिजे. त्यांनी काय असं म्हटलं की मला माझा विचाराचा खासदार जर बारामती निवडून आला नाही तर मी विधानसभा लढणार नाही. असं आहे की सुप्रियाताईचं काम सगळ्यांना माहीत आहे. सातत्याने सुप्रियाताई मतदारसंघाच्या संपर्कात राहतात. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिलं त्यांचे प्रश्न सोडण्यासाठी त्या अग्रेसर राहतात, पुढाकार घेतात. मतदारसंघाचं ते पण पार्लमेंटमध्ये सुद्धा सुप्रियाताईंचं काम ज्या पद्धतीनं त्यांचे भाषणं त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्याबद्दल, बेरोजगारीबद्दल, महागाईबद्दल, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जे काही त्यांचं भाषणं त्या पार्लमेंटमध्ये होतात ते सर्व भाषणं संपूर्ण भारताची जनता ऐकते. अतिशय चांगल्या पद्धतीनं पार्लमेंटमध्ये त्या आपली बाजू मांडतात. त्याच्याचमुळे त्यांना उत्कृष्ट संसदपटूचे पुरस्कार अनेकदा मिळालेले आहे. आणि अशा पद्धतीने इतकं चांगलं काम सुप्रियाताईंचं पार्लमेंटमध्ये, इतकं चांगलं काम त्यांचं आपल्या बारामती मतदारसंघामध्ये, इतकं चांगलं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून त्या करतात. आणि आपल्याच बहिणीबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, तिच्या विरोधात अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, हे दादांनी तरी अशा गोष्टी टाळायला पाहिजे. सुप्रियाताईचं काम चांगलं आहे म्हणतात, पण काल भाजपाकडून दावा करण्यात येतो की 60% आम्ही तिथनं निवडून येते. सुनेत्राताई तयारी करता, अजितदादांना आम्ही पूर्ण ताकद देऊ बोलताय. कसं आहे, सुप्रियाताई बारामती लोकसभेची निवडणूक लढणार आहे. बारामतीची जनता त्यांना समजतं की कोणाला मतदान करायचं. आता विरोधी पक्षाकडनं कोण उमेदवार आहे कोण नाही त्याच्याबद्दल आम्हाला काही करायचं नाही. आमच्या उमेदवार सुप्रियाताई तिथे राहणार आहे. सुप्रियाताईंचा संपूर्ण मतदारसंघामध्ये, बारामती मतदारसंघामध्ये संपर्क आहे. सुप्रियाताईंचं बारामती मतदारसंघामध्ये काम आहे आणि त्याच्यामुळे 100% तेथील जनता सुप्रियाताईंना आपला आशीर्वाद देतील याची मला 100% खात्री आहे. धनंजय मुंडे यांनी गंभीर असे आरोप केलेले आहे की जितेंद्र आव्हाड जे आहे ते कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे आणि जयंत पाटील पवार कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. असं आहे की संपूर्ण पवार कुटुंबाचे शरद पवार साहेब हे प्रमुख आहेत आणि प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षापासून आपली भूमिका सर्वांना एकत्र घेऊन त्यांनी आपली भूमिका निभावली आहे. आणि अशा पद्धतीनं जे वक्तव्य अजितदादांचे येतात हे खरोखरच महाराष्ट्राच्या जनतेला आवडणारी वक्तव्य नाहीत. हे अजितदादांना कसं समजत नाही. आमच्यापेक्षा सिनियर नेते होते आमचे ते, पण त्यांना ह्या सर्व गोष्टी समजायला पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या विरुद्ध जर कोणी आरोप केले आणि चुकीचे आरोप केले तर हे महाराष्ट्रातील जनतेला आवडत नाही. महाराष्ट्रातील जनता अशा पद्धतीचं पवारसाहेबांच्या विरुद्धाचं वक्तव्य कधी सहन करत नाही.
आणि म्हणून माझी दादांना विनंती आहे की अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य करू नये, एवढीच त्यांना माझी विनंती आहे. ते अधिकाऱ्यांवर काउंटर बाईट करून राहिले आहे. म्हणजे जयंत पाटील कसं आहे, जितेंद्र आव्हाड बोललेत, अतिशय योग्य बोललेत. त्यांच्या पद्धतीने त्यांनी अतिशय योग्य पद्धतीनं काल त्याच्यावर भाष्य केलं. त्यांचंही म्हणणं असं आहे की पवार साहेबांबद्दल, पवार कुटुंबाबद्दल अशा पद्धतीनं जाहीर वक्तव्य करणं हे चुकीचं आहे, हेही त्याचं म्हणणं आहे आणि सगळ्यांचंच म्हणणं आहे. काल हायकोर्टानं म्हटलं की अनुसूचित जातींना हात लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना सुद्धा नाही, फक्त संसदेत कायदा करूनच ते बदलता येतं. मग महाराष्ट्र सरकार कुठल्या आधारावर धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं? असं आहे की 2013मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस बारामतीमध्ये धनगर समाजाचं मोठं आंदोलन झालं. त्या आंदोलनाला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीस यांनी 10 वर्षापूर्वी धनगर समाजाला शब्द दिला होता की आमचं सरकार जर आलं आणि मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईल. सुदैवाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, 5 वर्षे मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत. पण त्यांनी दिलेलं धनगर समाजाला आश्वासन त्यांनी अजून पाळलं नाही. त्याच्यामुळे जे आश्वासन दिलं, इतक्या मोठ्या नेत्यांनी जर एखादं आश्वासन दिलं तर त्यांनी पाळायला पाहिजे. धनगर समाज त्यांना विचारतो की तुम्ही आश्वासन दिलं होतं आम्हाला धनगर समाजाला आरक्षण, त्याचं काय झालं? एक शब्द बोलायला तयार नाही. आता मंत्रिमंडळाच्या किती बैठका झाल्या 5-7 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि तो निर्णयसुद्धा घेतला नाही. मग धनगर समाजाचं म्हणणं आहे की तुम्हाला करायचं नव्हतं तर मग आम्हाला आश्वासन दिलं कशाला? धनगर समाजाची दिशाभूल का केली? हा सर्वात मोठा प्रश्न धनगर समाज आज देवेंद्र फडणवीस यांना विचारतोय. वांद्रे येथील जमीन जी आहे रिक्लेमेशन